नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. मी प्रियांका चौगले आपल्या सर्वांचं स्वागत करते MPSC करंट अफेअर्स या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर बघा, आजच्या सेशनमध्ये आपण 20 मार्च 2026 रिलेटेड जेवढ्या काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत आणि त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड जो काही GSचा पोर्शन आहे, जो परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण असा आहे, तो देखील कव्हर करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा, ऑल नोटिफिकेशन सेट करा, जेणेकरून रोज सकाळी 7 वाजता जेव्हा आपला व्हिडिओ अपलोड होतोय तेव्हा तुम्ही तो पाहू शकाल. तर आजच्या सेशनमधील आपला पहिला क्वेश्चन काय ते पाहूयात. मग 2025 सालच्या मराठी साहित्यासाठीचा साहित्य अकॅडमी पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले असा तुम्हाला प्रश्न विचारला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? राजू बाविस्कर. तर बघा, 2026 या वर्षासाठीचा म्हणजेच वर्ष 2025चे हे पुरस्कार आहेत. यातील मराठी भाषेतील साहित्य अकॅडमी पुरस्कार हा कोणाला मिळालेला आहे? लेखक राजू बाविस्कर. आता यांना कशासाठी मिळालेला आहे? त्यांच्या काळ्या निळ्या रेषा या आत्मचरित्रासाठी त्यांना हा पुरस्कार जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे. बघा, राजू बाविस्कर हे प्रसिद्ध चित्रकार असून काळ्या निळ्या रेषा या आत्मचरित्रात त्यांनी खानदेशातील वंचित समाजाचं जगणं, लोकजीवन, बोलीभाषा आणि स्वतःचा संघर्षाचा प्रवास जो आहे तो प्रभावीपणे मांडलेला आहे. आता साहित्य अकॅडमी पुरस्कार बघा, याची स्थापना 1954ला झालेली आहे आणि तब्बल 24 भाषांमध्ये हा दिला जातोय. संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये ज्या 22 भाषा आहेत त्या प्लस इंग्रजी आणि राजस्थानी अशा 2 भाषा म्हणजे एकूण 24 भाषांमध्ये हा वितरित केला जातोय. बघा, ज्ञानपीठ पुरस्कारानंतरचा हा दुसरा सर्वोच्च साहित्यिक सन्मान आहे, त्यामुळे हा इम्पॉर्टंट आहे. याच्यावरती देखील परीक्षेला प्रश्न विचारले जातात. आता याचं स्वरूप काय आहे? तांब्याचं स्मृतिचिन्ह प्लस शाल आणि 1 लाख रुपये रोख रक्कम. आता हिंदीमध्ये कोणाला मिळाला आहे हा? ममता कालिया यांना, ज्या की UPच्या आहेत. फॉर अलाहाबाद व्हाईल लिव्हिंग या त्यांच्या आत्मचरित्रासाठी त्यांना हा प्रदान करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर इंग्रजी साहित्यामध्ये नवतेज सरना या पंजाबच्या आहेत आणि क्रिम्सन स्प्रिंग या कादंबरीसाठी त्यांना मिळालेला आहे. तर मराठीचं आत्ताच आपण बघितलं, राजू बाविस्कर यांना काळ्या निळ्या रेषा या त्यांच्या आत्मचरित्रासाठी भेटलेला आहे. आणि कोकणी भाषेत HM पेरनाळ या कोकणी काव्ये रूप आणि रूपका याच्यासाठी त्यांना हा प्रदान करण्यात आलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अवॉर्डशी रिलेटेड क्वेश्चन आला आहे. तर बघा, आणखीन काही महत्त्वाचे पुरस्कार कोणाकोणाला मिळालेत ते देखील पाहूयात. बघा, इफ्को साहित्य पुरस्कार 2025 हा मैत्री पुष्पा यांना मिळालेला आहे. इफ्को युवा साहित्य पुरस्कार 2025 कोणाला मिळालेला आहे? अंकिता जैन. त्यांच्या ओ रे फॉर्म फार्मस या पुस्तकासाठी त्यांना मिळालेला आहे. त्याच्यानंतर नृत्य कलानिधी पुरस्कार 2025 जो आहे तो उर्मिला सत्यनारायण यांना मिळालेला आहे, ज्या प्रसिद्ध भरतनाट्यम कलाकार आहेत. JC डॅनियल पुरस्कार 2024चा मिळाला आहे शारदा यांना. केरळ सरकारतर्फे मल्याळम चित्रपटसृष्टीतील हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात येतो. त्याच्यानंतर अशोक चक्र हा जो एक्झामला क्वेश्चन विचारला आहे, पोलीस भरतीला हा प्रश्न पडलेला आहे अशोक चक्राशी रिलेटेड. बघा, हा जो पुरस्कार आहे तो शुभांशु शुक्ला यांना मिळालेला आहे. आणि अशोक चक्र जे आहे हा भारताचा सर्वोच्च शांतताकालीन शौर्य पुरस्कार आहे. त्याच्यानंतर कीर्ती चक्र 2025 कोणाला मिळालेला आहे? मेजर अर्शदीप. त्याच्यानंतर नायब सुभेदार डोलेश्वर सुब्बा आणि ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन यांना मिळालेला आहे. आणि आपल्या भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना जेरुसलेममध्ये इस्रायलचा सर्वोच्च संसदीय सन्मान स्पीकर ऑफ द केन्सेट मेडल हा देऊन त्यांना गौरवण्यात आलेला आहे. आणि हा महत्त्वाचा का आहे? कारण हा सन्मान मिळवणारे ते पहिले जागतिक नेते ठरलेले आहेत. त्याच्यानंतर बघा, एज्युकेट गर्ल्सच्या एक संस्थापिका आहेत साफिना हुसेन यांना वुमन ऑफ द इयर 2026 म्हणून गौरवण्यात आलेला आहे. आणि त्यांनी रॅमन मॅक्सेसे पुरस्कार देखील जिंकलेला आहे, त्यामुळे यांचं नाव इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर 2025-26चे जे काही इम्पॉर्टंट सगळेचे सगळे अवॉर्ड्स आहेत ते आपण एका लेक्चरमध्ये कव्हर केलेले आहेत. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. जर तो तुम्ही मिस केला असेल तर तो देखील एकदा पाहून घ्या, कारण त्यातले बरेचसे क्वेश्चन आत्ता प्रिव्हियसमध्ये झालेल्या पोलीस भरतीसाठी पडलेले आहेत आणि आगामी येणाऱ्या परीक्षांमध्ये देखील त्याच्यावरती प्रश्न पडण्याची शक्यता आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, अलीकडेच शिक्षण मंत्रालयाने साथी ॲप सुरू करण्यासाठी कोणत्या IIT सोबत सहयोग करार केला आहे असा तुम्हाला प्रश्न विचारला आहे.
तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? IIT कानपूर. तर बघा, शिक्षण मंत्रालयाने काय केलेलं आहे, IIT कानपूर आणि JEE नीट आणि क्यूट सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये मोफत तयारी करून देण्यासाठी साथी नावाचं एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आणि मोबाईल ॲप सुरू केलेला आहे. आता त्याचा फुल फॉर्म काय आहे? सेल्फ असेसमेंट टेस्ट अँड हेल्प फॉर एंट्रान्स एक्झाम्स. बघा, जे काही ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत किंवा आर्थिकदृष्ट्या वंचित आहेत अशांना समान संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आणि विद्यार्थ्यांना मोफत कोचिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे या प्लॅटफॉर्मवरती. आता याच्यामध्ये बघा, IIT किंवा एम्समधील तज्ज्ञांनी तयार केलेले व्हिडिओज आहेत आणि मॉक टेस्ट आहेत, ज्या की AI आधारित अभ्यास सहित पुरवल्या जाणार आहेत. आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे तो पाहूयात. बघा, भारत दरवर्षी लसीकरण दिन केव्हा साजरा करतो असा तुम्हाला प्रश्न विचारला. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? 16 मार्च रोजी. आता इम्पॉर्टंट डेशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे. तर बघा, भारत दरवर्षी 16 मार्च रोजी राष्ट्रीय लसीकरण दिन जो आहे तो साजरा करतो. आता जागतिक एड्स लसीकरण दिन कधी साजरा करतो आपण? 18 मेला. तारीख लक्षात ठेवा. बघा, 16 मार्च 1995 रोजी भारतात तोंडावाटे दिल्या जाणाऱ्या पोलिओ लसीचा पहिला डोस जो आहे म्हणजे पल्स पोलिओ मोहीम हे देण्यास सुरुवात केलेली होती. आणि याचं उद्दिष्ट काय होतं? लसीकरणाच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करणं हे या दिवसाचं उद्दिष्ट आहे. आता 2014मध्ये आपल्या भारत देशाला पोलिओ मुक्त घोषित करण्यात आलेलं आहे. बघा, जगातील पहिली लस कोणी शोधून काढलेली आहे? एडवर्ड जेनर यांनी. यांना लसीकरणाचं जनक असं म्हटलं जात आहे. त्याचबरोबर देवीची जी लस आहे तिला स्मॉल पॉक्स नावाची, आणि भारत देवीमुक्त देखील झालेला आहे. आता लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यासाठी मिशन इंद्रधनुष चालू केलेलं होतं. ठीक आहे, याचं नाव लक्षात ठेवा. जेव्हा केव्हा आपल्या लेक्चरमध्ये इम्पॉर्टंट डेजशी रिलेटेड क्वेश्चन येतोय तेव्हा आपण प्रत्येक महिन्यातले त्या महिन्यातले डेज, इम्पॉर्टंट डेज घेतोय. तर आत्तापर्यंत जेव्हा केव्हा क्वेश्चन आलेला आहे इम्पॉर्टंट डेजशी रिलेटेड आपण तेव्हा सर्वच्या सर्व इम्पॉर्टंट डेज घेतलेले आहेत. आज देखील ते रिवाईज करूया म्हणजे तुम्हाला ते पाठच होऊन जातील. बघा, 1 मार्चला आपण जागतिक नागरी संरक्षण दिन आणि शुद्ध भेदभाव दिन साजरा करतोय. त्याच्यानंतर 3 मार्चला जागतिक वन्यजीव दिन, 4 मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिन, 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि धूम्रपान निषेध दिन, 12 मार्चला CISF स्थापना दिन आणि दांडी मार्च वर्धापन दिन साजरा करण्यात येतो. तर 15 मार्चला जागतिक ग्राहक हक्क दिन आणि नद्यांसाठी आंतरराष्ट्रीय कृती दिन साजरा करतोय. 16 मार्चला बघा, आत्ताच बघितलं, राष्ट्रीय लसीकरण दिन असतो. 20 मार्चला जागतिक चिमणी दिवस, आंतरराष्ट्रीय आनंद दिन आणि जागतिक मौखिक आरोग्य दिन आपण साजरे करतोय. तर 22 मार्च रोजी जागतिक जल दिन असतो. आता 23 मार्चला जागतिक हवामान दिन आणि 23 मार्चला शहीद दिन देखील साजरा करण्यात येतो. तर 24 मार्चला जागतिक वन दिन जो आहे तो साजरा करण्यात येतो. आणि क्षयरोग दिन, जागतिक क्षयरोग दिन देखील आपण 24 मार्चला साजरा करतोय. 25 मार्चला जागतिक डाऊन सिंड्रोम दिन आणि 27 मार्चला जागतिक रंगमंच दिन आपण साजरा करतोय. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन काय ते पाहूयात. बघा, संगीत कलानिधी पुरस्कारासाठी कोणाची निवड झाली आहे असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? डी, जयंती कुमारेश. तर चेन्नई येथील संगीत अकॅडमीने 2026 सालच्या प्रतिष्ठित संगीत कलानिधी पुरस्कारासाठी प्रख्यात वीणावादक आहेत जयंती कुमारेश यांची निवड केलेली आहे. कर्नाटकी संगीताच्या क्षेत्रातील हा सर्वोच्च सन्मान मानला जातो. ठीक आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, नुकतेच ATMAच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे असा तुम्हाला प्रश्न विचारला. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? अरुण मम्मेन. तर अरुण मम्मेन यांची ATMAच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा निवड करण्यात आलेली आहे. हे MRF लिमिटेडचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. आता ATMA काय आहे? ऑटोमोटिव्ह टायर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन. भारतातील टायर उद्योगाची प्रमुख प्रतिनिधी संघटना आहे ही, जी सरकार आणि उद्योग यांच्यात एक धोरणात्मक आणि तांत्रिक विकासाचा समन्वय साधते. हिची स्थापना कधी झालेली आहे? 1975ला. मुख्यालय दिल्लीमध्ये आहे. अध्यक्ष अरुण मम्मेन आहेत आणि महासंचालक कोण आहेत? संजय चॅटर्जी. ठीक आहे.
आता आणखीन काही महत्त्वाच्या नियुक्त्या बघूयात ज्याच्यावरती परीक्षेला प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. बघा, अणुऊर्जा नियामक मंडळाचे नवीन अध्यक्ष कोण बनलेले आहेत? A.K. बालसुब्रमण्यम. नितीन नवीन यांचे भाजपचे सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर नीती आयोगाचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत? अतिरिक्त कार्यभार कोणावरती सोपवण्यात आलेला आहे? निधी छिब्बर यांच्यावरती, आणि त्या BVR सुब्रमण्यम यांच्या जागी आलेल्या आहेत. त्याच्यानंतर 18वे ब्रिक्स 2026चे यजमानपद कोणाकडे आहे? भारताकडे आहे. आणि याच्यामध्ये भारताचे शेर्पा कोण आहेत? सुधाकर दलेला. त्याच्यानंतर बघा, देशाचे पहिले जाहीरपणे समलैंगिक राज्यसभा खासदार कोण बनलेले आहेत? मेनका गुरुस्वामी, पश्चिम बंगालचे आहेत ते. आणि मणिपूरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण आहेत? उपमुख्यमंत्री नेमच्या किपगेन आहेत. तर बघा, आपला नेक्स्ट क्वेश्चन पाहण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर जर तुम्हाला आपला कंटेंट आवडत असेल, तुम्हाला आपली माहिती युजफुल वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. आणि हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या फ्रेंड्ससोबत देखील शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील याचा फायदा होईल आणि मी देखील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे पाहूयात. पंचू डोल महोत्सव 2026 कुठे आयोजित करण्यात आला होता असं तुम्हाला प्रश्न विचारला. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? ओडिसा या ठिकाणी. बरेचसे महोत्सव उडीसामध्ये साजरे होतात आणि त्याच्यावरती परीक्षेला देखील प्रश्न विचारले जातात. तर हा पंचूडोला उत्सव जो आहे तो उडीसाचा एक प्रसिद्ध धार्मिक आणि सांस्कृतिक सण आहे. हा सण जो आहे तो फाल्गुन पौर्णिमेनंतर म्हणजे होळीनंतर 5 दिवसांनी साजरा केला जातो. आणि 2026 मध्ये हा सण कधी साजरा करण्यात आलेला आहे? 8 मार्च रोजी. ठीक आहे. हा सण भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांच्या भक्तीशी संबंधित आहे. आता इतर महत्त्वाचे महोत्सव कुठले कुठले आहेत ते पाहूयात आपण. शिग्मो महोत्सव गोव्यामध्ये होतोय 15 दिवस. आणि जर्दाळू ब्लॉसम फेस्टिवल जो आहे तो लडाखमध्ये साजरा केला जातो. चेरी ब्लॉसम फेस्टिवल मेघालयमध्ये असतो. विशू महोत्सव केरळमध्ये साजरा करण्यात येतो. माधवपूर जत्रा ही पोरबंदर गुजरातमध्ये साजरी करण्यात येते. सरहुल महोत्सव कुठे असतोय? झारखंडमध्ये. आणि त्रिशूरपुरम महोत्सव हा केरळमध्ये साजरा करण्यात येतो. राष्ट्रीय बौद्धिक संपदा महोत्सव 2025 कुठे साजरे करण्यात आलेले आहे? उत्तराखंड, डेहराडून या ठिकाणी. आता उडीसाशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे. तर बघा, राजधानी कुठली आहे? भुवनेश्वर. मुख्यमंत्री मोहन चरण माळी आहे. तर राज्यपाल हरिबाबू कंभमपती आहेत. लोकसभेमध्ये 21, राज्यसभेमध्ये 10, तर विधानसभेत 147 सीट्स आहेत. शास्त्रीय नृत्य कुठलं आहे? ओडिसी. कोणार्क येथे सूर्य मंदिर आहे. बरेच वेळेला विचारलं जातंय स्टॅटिक GK मध्ये. आणि काळा पगोडा जगन्नाथ मंदिर देखील आहे. राष्ट्रीय उद्यान कुठली आहेत? भितरकनिका नॅशनल पार्क आणि सिमलीपाल नॅशनल पार्क. बघा, सिमलीपाल नॅशनल पार्कवरती पोलीस भरतीला क्वेश्चन विचारलेला आहे आत्ता झालेल्या पोलीस भरतीला. त्यामुळे राष्ट्रीय उद्यान लक्षात ठेवा कोणत्या ठिकाणी आहेत. हिराकूड धरण महानदीवरती आहे. इंद्रावती धरण इंद्रावती नदीवरती आहे. अब्दुल कलाम बेट हे व्हीलर बेट आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा. एकाच आर्थिक वर्षात 50 दशलक्ष टन लोह खनिज उत्पादन करणारी भारतातील पहिली खाण कंपनी कोणती बनलेली आहे असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? NMDC कंपनी. NMDC लिमिटेड ही भारतातील पहिली खाणकाम कंपनी ठरलेली आहे जिने एकाच आर्थिक वर्षात 50 दशलक्ष टन लोह खनिजाचं उत्पादन केलेलं आहे. आता ही जी कंपनी आहे ती एक नवरत्न कंपनी आहे. जिचा फुल फॉर्म काय येतो? नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. जिची स्थापना 1958ला झालेली आहे. मुख्यालय हैदराबादमध्ये आहे आणि पोलाद मंत्रालयाअंतर्गत ही कार्यरत आहे. आता ही भारतातील सर्वात मोठी लोह खनिज उत्पादक कंपनी आहे. बघा, लोह खनिजात लोहाचं प्रमाण आणि किती आहे त्याच्यावरून त्याची नावं डिसाईड केलेली आहेत. तर ते एकदा पाहूयात. बघा, हेमॅटाईट Fe2O3 असं त्याला म्हणतं. ही सर्वोच्च गुणवत्ता असणारी लोह खनिज आहे ज्याच्यामध्ये 70% पेक्षा जास्त लोह आढळते. आणि हिचा रंग कसला असतोय? लाल रंग असतोय. त्याच्यानंतर मॅग्नेटाईट Fe3O4 असं त्याला म्हटलं जातंय. त्याचा रंग काळा असतोय आणि हा सर्वोत्तम चुंबकीय गुणधर्म याच्यामध्ये असतोय ज्याच्यामध्ये 60 ते 70% प्रमाणात लोह आढळतंय. लिमोनाईट हे कमी प्रतीचं पिवळं किंवा तपकिरी खनिज आहे.
आणि सिडेराईट हे सगळ्यात कमी दर्जाचं, ज्याच्यामध्ये 40% पेक्षाही कमी लोह आढळतं. लोह खनिजाशी रिलेटेड बघा, भारतातील प्रमुख लोह खनिज प्रदेश कोणते आहेत? ओडिसा हा सर्वात मोठा उत्पादक आहे आणि छत्तीसगडमध्ये दिल्ली, राजहरा आणि बस्तर या ठिकाणी आढळतं. त्याच्यानंतर झारखंडमध्ये सिंहभूम प्रदेशामध्ये लोह खनिज सापडते आणि महाराष्ट्रामध्ये गडचिरोली, चंद्रपूर, सिंधुदुर्ग आणि गोंदिया या ठिकाणी लोह खनिजचे साठे आढळून येतात आपल्याला. तर हे देखील महत्त्वाचं आहे, जे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, नुकतेच MP बिर्ला मेमोरियल अवॉर्ड 2026 कोणाला सन्मानित करण्यात आला असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? डी, यशवंत गुप्ता यांना या सन्मानाने सन्मानित करण्यात आलेला आहे. बघा, MP बिर्ला मेमोरियल अवॉर्ड 2026 भारतीय खगोलशास्त्रज्ञ आहेत यशवंत गुप्ता यांना प्रदान करण्यात आलेला आहे. आता रेडिओ खगोलशास्त्र आणि अवकाश विज्ञानातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार जो आहे तो प्रदान करण्यात आलेला आहे. तर आजच्या सेशनमधील सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि परीक्षेला विचारले जाण्याची दाट शक्यता आहे असा हा क्वेश्चन आहे आपला. बघा, पोटी श्रीरामुलू यांच्या 58 फूट उंच कांस्य पुतळ्याचे नुकतेच अनावरण कोठे झाले असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर असणार क, अमरावती या ठिकाणी यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे. बघा, आंध्र प्रदेशचे जे मुख्यमंत्री आहेत चंद्राबाबू नायडू यांनी अमरावती येथे पोट्टी श्रीरामुलू यांच्या 58 फूट उंच कांस्य पुतळ्याचं अनावरण केलेलं आहे. आता या पुतळ्याला बलिदानाचा पुतळा म्हटलेलं आहे. आता असं का म्हटलेलं आहे? बघा, तेलुगू भाषिक लोकांसाठी स्वतंत्र राज्याची मागणी केली आणि त्यासाठी त्यांनी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे श्रीरामुलू यांनी, ज्यात 58 दिवसांच्या उपोषणानंतर त्यांचं निधन झालेलं आहे. या 58 दिवसानंतर म्हणजे त्यांनी उपोषण केलेलं आहे, तर त्यांच्या या बलिदानाचं प्रतीक म्हणून किंवा त्यांच्या या बलिदानाला एक आदरांजली म्हणून त्यांनी 58 फूट उंच कांस्य पुतळा जे आहे तो बनवलेला आहे. आणि या घटनेनंतर संपूर्ण तेलुगू भाषिक लोकसंख्येने एक मोठं आंदोलन सुरू केलेलं होतं, ज्यामुळे 1953 मध्ये आंध्र प्रदेशाची निर्मिती झालेली आहे. ठीक आहे. तर हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ज्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. तर त्यांचं नाव लक्षात ठेवा आणि कोणत्या ठिकाणी त्यांच्या पुतळ्याचं अनावरण केलेलं आहे ते देखील लक्षात ठेवा, आंध्र प्रदेश अमरावतीमध्ये. तर आजचं आपलं लेक्चर इथे संपत आहे. आय होप लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. लेक्चर आवडत असल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करत चला. त्याचबरोबर व्हिडिओ फ्रेंड्ससोबत शेअर करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.